पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपटी संघाच्या वतीने सिद्धिविनायक आपटी संघ जो कल्याण ग्रामीण चा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। पहिले षटक हाताळत असताना गोपाळ बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतात। स्ट्राइक एंडला स्ट्राइक एंडला सागर देशमुख आणि नॉन स्ट्राइक एंडला इरफान ला आपण पाहणार आहोत। स्ट्राइक एंडला सागर 5 ऑन राउंड विकेट ने गोपालचा पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो शॉर्ट ऑफ लाईन बॉल चालला ऑन साइडला मिड विकेटला शतकच्या पाठीमागे धावतात कव्हर करेपर्यंत कदाचित 2 धावा घेण्याचा अवधी दोन्ही फलंदाजांकडे होता आणि सुरुवात या ठिकाणी 2 धावेने आपल्याला पाहायला मिळते। धाव फलकावरती अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा आहेत। सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली। बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंडला सागर देशमुख एक विस्फोटक खेळाडू आहे। यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता शतक जज करता परंतु इथे शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्याचा प्रयत्न केला शतक त्या ठिकाणी प्रसाद होते त्याने मात्र हा चेंडू या ठिकाणी अडवला। चांगलं तालमेल पाहायला मिळाला चांगलं फिल्डिंग होती। या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचा सामना पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपण पाहतोय। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता फक्त सेन्सिबल क्रिकेट सन्मान दिलाय। 1 धाव इथे आली आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची धावसंख्या आपण पाहतो। पहिले षटक चालू असताना तेजस आम्हाला सांगतात सलग 3ऱ्या दिवसामध्ये आज तेजस आमच्या समवेत जॉईंड आहेत ॲज अ स्कोररच्या भूमिकेत। त्यानंतर आमची 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीचे संपूर्ण मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। डीजे बॉबी आहेत आमच्या समवेत ऑफिशियल पंच देखील आहेत योगीराज फुटेरे आणि कुणाल पेनकरला आपण पाहतोय। हा चेंडू इथे दुर्दैवारीत्या अडला गेलाय आणि तिथे फक्त का एकच धाव मिळेल पंच दर्शवतात कारण पाठीमागे थोडासा चढावाचा भाग आहे आणि कदाचित आउटफील्ड खराब आहे त्याच कारणास्तव कदाचित धावा पाठीमागे येणं फार कठीण आहे आणि या धावा इथे मात्र आपण पाहिलं तर थोड्याशा कमी मिळतात। बॅटिंग करणारी टीम जांताराजा क्रिकेट संघ बदलापूरला ऑन साइडला चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑनला शतकच्या वेगाने येतात तोपर्यंत एकच धाव मिळेल। सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अद्यापर्यंत सिंगल डबलला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्राधान्य दिले। एकही मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळाला नाही। खेचण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु कुठेतरी ताकद कमी पडली। चांगली फिल्डिंग प्रतिस्पर्धी संघाची देखील आहे आणि याचं कारण अद्याप धावा या तुम्हाला हलवार पद्धतीने पाहायला मिळतात। पुढे सरकता बॉल चालला आहे डीपमध्ये पुढे एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न। पहिलं षटक गोपाळचं तुम्ही पाहता ज्यामध्ये चांगली गोलंदाजी करतात गोपाल। षटक क्रमांक पहिलं त्याने हाताळला आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा या धाव फलकावरती आहेत। दुपारच्या लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। तुमच्या मंचावरील उपस्थित मान्यवरांचं देखील आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू। स्पर्धा दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो SSD ट्रॉफी 2024 सबीर शेठ धारवे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। 4 षटकांच्या 5 मध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये
गोलंदाज रुपेश. कदाचित आज पुरुष एकदा रात्री दौरा असेल जंतरच्या बदलापूरचा. कसगाव नगरीमध्ये तो संघ दाखल होईल. 5 स्टार 5 मधली लढत त्यांना खेळायची आहे. पहिली रजनी त्याने गाजवली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये देखील पारितोषिक त्याने मिळवलं आणि या बदनाट फॉर्ममध्ये जंतरच्या बदलापूर संघात चांगली कौतुकास्पद कामगिरी आता प्रत्येक खेळाडूकडून देखील होत्या. सागर देशमुखने आम्हाला सांगितलं की कदाचित आमचा संघ भरपूर चांगला आहे आणि कदाचित कुठेतरी तालमेल थोडंसं बिस्कटलं होतं म्हणून आम्हाला प्राईज लागत नव्हती, परंतु या सीझनमध्ये चांगली कामगिरी ते करतात. संपूर्ण संघ अगदी आपण पाहतोय स्वतःच्या जबाबदारीने खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. मग अनेक स्पर्धा आता त्यांनी सुद्धा गाजवलेले आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर 9 धावा आल्या आपटी संघाच्या बरोधात आणि आता षटक क्रमांक 2ला जशी सुरुवात झाली आहे मोठा फटका ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मिड विकेटला झेल ड्रॉप करण्यात आलाय. असं वाटलं होतं सागर देशमुखला की साधा सोपा झेल आहे, इथे मात्र पकडला जाईल, परंतु इथे बाल बाल बचावले गेले. अगदी मी तर म्हणेन हा एक मोठा जीवनदान होता सागर देशमुखसाठी. साधा सोपा झेल जणू काय आपण पाहिला तर कुठे मागे पुढे होण्याची गरज नव्हती. फिल्डरला अगदी जणू जागेवरती हा झेल आला होता आणि तो ड्रॉप करण्यात आला. कॅचेस बिन द मॅचेस. पाठची कडा यावेळेस आपण पाहतो बॉल चाला स्कोर ऑफ द विकेट. फटका इरफानचा होता. 1 धाव मिळेल. अद्यापपर्यंत चौकार षटकार पाहायला मिळालं नाही. याचं कारण की गोलंदाजी भरपूर चांगली आहे. गोपाळने पहिले षटक अत्यंत सुंदर हाताळलं. त्यानंतर रुपेश आता आपण पाहतो पहिला चेंडू स्वेर आला. त्यानंतर कमबॅक करत असताना त्यांनी सुद्धा कंबर कसली आहे या मॅचमध्ये. लाईन चांगली आहे. हा बॉल भरपूर प्रचंड चांगला पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडंसं धीमा झाला. कदाचित गतीमध्ये थोडंसं मिश्रण पाहायला मिळालं आणि स्लोबर पद्धतीचा बॉल आला अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. संभ्रमात टाकणारा चेंडू होता हा देखील. चेंडू बाठंपाठच्या बाजूबाद निघून चाललाय अष्टरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अद्यापपर्यंत 12 धावा आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये इरफान आणि सागर. धावा येणं फार गरजेचं आहे. 4 षटकांचे मॅच आहे. मागच्या मॅचचा तुम्ही जर अभ्यास केला असेल तर इंद्रपाडा संघाने तब्बल 70 पेक्षा जास्त धावा या क्रीडानगरीमध्ये बनवल्यात. म्हणजे या स्पर्धेचा सर्वोच्च धावसंख्या म्हटली जाईल. काल 2 दिवस स्पर्धा आपण पाहिली त्यामध्ये इतकी धावसंख्या 4 षटकामध्ये कोणत्या संघाची आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे आणि इंद्रपाडा संघाने तो कारनामा केला. पाहोली संघाच्या विरोधात एक सामना जिंकला. त्यांना पुढे सरकले प्रितेश घोरपडे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. या प्रितेश आपलं स्वागत आहे. इंद्रपाडा मांजरली या परिसरातील आपण पाहिलं तर बदलापूर पश्चिमचे ते युवा उद्योजक देखील आहेत. पाठची हातली कडा बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक सज्ज. 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि या खेळाचं पहिलं सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये अगदी मन मोकळेपणाने बॅटिंग करते टीम जांतराच्या बदलापूर, परंतु संघ कुठेतरी बाकफूटवरती. याचं कारण की डोकेदुखी ठरणारी गोलंदाजी आहे सिद्धिविनायक आपटी संघाची. नो बॉल या ठिकाणी देण्यात आलाय. नक्कीच पंच आमच्या समोर बरोबर मंडप डेकोरेटर्सने जे बांबू लावलेले आहेत ते कदाचित आमच्या नजरेसमोर आहेत. इथे लाईन चांगली आहे. शॉर्ट ऑफ प्लेन आणि हा चेंडू यावेळेस आपण पाहिला तर या दरम्यान डॉट आला. सागर देशमुख आपण पाहतोय सध्याच्या घडीला डे फॉर्मॅटमध्ये हा संघ कमी खेळतोय, परंतु आता नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला जांतरच्या बदलापूर संघ.
कारण जेव्हा जानेवारी महिना संपल्यानंतर आपण विजय म्हणतो ना की फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रजनी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात. कदाचित येत्या 12 जानेवारीला 12 मार्चला माफ करा जी आचारसंहिता त्याच्या कारणास्तव काही या स्पर्धा पुढे घेण्यात आल्यात. काही आयोजकांना डेट्स सुद्धा मिळत नाही आहेत या स्पर्धांसाठी. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट बॉल झाला एक्स्ट्रा कव्हरला शतक सज्ज तिथे एकच धाव मिळते. सिंगल डबल याच्यापेक्षा जास्त धावा मिळत नाही. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा केवळ रुपेशच्या षटकामध्ये 3 आल्या. या षटकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 3 धावा खर्च केलेत. गोलंदाज भूषण आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट अप ओव्हर द विकेटने हा चेंडू होता आणि पाठीमागे मारण्याचा प्रयत्न आपण पाहतो. हा देखील इथे मात्र डॉट बॉल आलाय. फलंदाज परतावा लागेल. सागर देशमुखला विकेटचा आपला त्याग करावा लागेल आणि कदाचित पीटर म्हणेन स्वतः सुसाईड करतात. फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. धाब बादच्या रूपानं पहिला धक्का टीम बदलापूर संघाला. ओव्हरमध्ये देखील कमबॅक केलं रुपेशने आणि आता थर्ड ओव्हर इन ए प्रोग्रेस. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगला बीट करून आलेला हा फाईन चौकार. धाव फलकावती होतात. शेवटचे काही चेंडू याही षटकातील बॅलन्स आहेत. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. तुम्हाला शहरी गटातून संघ खेळताना पाहायला मिळतील. उद्यामध्ये पहिले मॅच असेल यश ग्रुप शिरगाव. सेकंड यश ग्रुप शिरगाव वर्सेस श्री गणेश समर्थनगर. सेकंड मॅच श्रेयश 11 वर्सेस इसबटी 11. आदर्श स्पोर्ट्स वर्सेस अवेंजर 11 आणि झुंजार 11 वर्सेस चेंज द गेम जय हनुमान जोबेली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. असे 8 संघ एकंदरीत तुम्ही उद्या या स्पर्धेमध्ये पाहणार आहात. 19 धावा फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम काही चेंडू शिल्लक असताना या षटकातील धावसंख्या फलकावरती आपण पाहतो स्थिरावली. पूर्णपणे अडचणीत टाकण्याचं काम पाकफोडवरती ढकलण्याचं काम जांताराच्या बदलापूर संघाला होतंय ते आपटी संघाच्या गोलंदाजांकडून. षटक क्रमांक आपण पाहिला तर 3चा धावा फलकावरती आहेत 19. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झाला आणि 6.33च्या सरासरीने या धावा फलकावरती आपण पाहतोय 19. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 19. शेवटचं अंतिम षटक. शेवटचं अंतिम षटक आणि आता हा देखील अत्यंत सुंदर चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद आहेत.
अजय राणे जे वसचे आहेत नामांकित युवा उद्योजक, त्यांच्या वतीनं आपटी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. अजय राणे देखील माझा आनंद घेतात. जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत आपलंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. आमचे अत्यंत जबरदस्त मित्र आहेत. जेव्हा वसत जांभूळ या नगरीमध्ये मॅचेस असतात साई, तिथे मात्र आवर्जून अजय राणे हे मात्र नितांत व्यक्तिमत्व आमच्यावरती प्रेम करणार आहे आणि सातत्याने आपण पाहिलं तर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. अजय राणे आपलं स्वागत आहे. वसत संघाच्या वतीनं आपण पाहिलं तर अत्यंत चांगले खेळाडू देखील होते, दर्जेदार यशस्वी आयोजक देखील आहेत. धाबा फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा नो बॉल आलेला आहे पंच आणि नो बॉलवरती षटकार आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर यांचा भरपूर लक्ष, त्याबद्दल तुम्ही मात्र नितांत राहा. ड्राईव्ह करत असताना बॉल चला लॉंग ऑनला एक सिंगल धाव आली आहे, तिथे मात्र फंबल क्षेत्ररक्षण आणि आता दुसरी धाव देखील आपण पाहतो. जलद गतीने या दोन धावा सहजपणे एकवटल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रितेश घोरपडे असेल, हेंद्रेपाडा संघ एक जबरदस्त संघ ज्याने तब्बल 70 पेक्षा जास्त धावा नोंदवल्या. विपुलची खेळी आम्ही नेहमी पाहिली आहे. पण जेव्हा व्यावसायिक संघ, जेव्हा DPL असेल, अनेक फॉर्मॅटमध्ये ज्या लीग होत आहेत बदलापूर वेस्टला, त्यामध्ये विपुलचं नाव आवर्जून असं. आणि आता ग्रामीण गटातून खेळत असताना आपल्या संघासाठी त्याने मात्र भरीव कामगिरी केली आहे. मागच्या बादचा तो 12 दबाश होता. षटक क्रमांक आपण पाहतो 4 चालू आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तुम्ही खेळतात, ज्यामध्ये ग्रामीण संघांना जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक आयोजकाचा आणि प्रत्येक स्पर्धेचा आहे, यामागचा हेतू आहे. आणि आता धावत संख्या फलकामध्ये आपण पाहिले तर प्रथम बॅटिंग करत असताना जांताराच्या बदलापूर संघ पोहोचला आहे तो 28 वरती. आज तुम्हाला दर्जेदार लढती देखील पाहायला मिळतील. कदाचित काल एक अनाउन्समेंट केली की एक्झिबिशन मॅच देखील होती. काही कारणास्तव अद्यापपर्यंत ती पेंडिंग आहे मॅच. तिचा लेखाजोखा, तिची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. कदाचित ती होईल की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. त्या 40+ खेळाडू रेडी असतील तर मात्र तो सामना होऊ शकतो. तेजस असं आम्हाला सांगतात, कारण रेग्युलर जे खेळाडू असतात सत्संग शिरगावचे ते मात्र रेडी आहेत. 40+ खेळाडू, प्रचंड उष्णता आहे, प्रचंड तापमान आहे. त्या कारणास्तव कदाचित दौरा कॅन्सल देखील होऊ शकतो त्यांचा. शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावफलकावरती 30. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात तेजस. स्लॉगवरचं षटक आहे आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर प्रसाद वरती आक्रमण झालं ते नो बॉलवरती. खोलबा टप्पाचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय, स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलाय आणि ते फलंदाज होईल बाद. धाब बादच्या रूपाने परतावा लागेल. SIDOUT फलंदाज बाद. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आपण पाहतोय. आणि आता स्ट्राईक एंडला इरफान आहेत. जो सलाम मिळालेला इरफानचा आपण विचार केला तर तेजस आम्हाला सांगतात अद्यापपर्यंत 9 या अंकावरती ते खेळत आहेत. इंडिव्हिज्युअल 9 धावत संख्या आपल्या संघासाठी त्याने बनवली आहे. फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतो बायडिश लॉंग ऑनला हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शतरक्षक होते, बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार ठोकला.
बनवण्यात आल्यात आणि आता 37 धावसंख्येचं लक्ष तेजस या मॅचमध्ये टीम सांताराच्या बदलापूर संघाच्या विरोधात सिद्धिविनायक आपटी या संघाला भरपूर सारा शुभेच्छा देतात. अजय राणे आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. जे आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतात आणि या स्पर्धेचा आनंद घेतात. अजय राणे आपलं स्वागत आहे. क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतो. जे प्रेक्षक आमच्या समवेत जॉईंट आहेत सर्वांचं आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करून जाऊया थेट मॅचच्या दिशेने, जिथे 37 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं या सिद्धिविनायक आपटी संघासमोर आणि ते आव्हान आता पेलवण्यासाठी सलामीची जोडी हे मैदानावरती दाखल होईल. चला फलंदाज लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कोणाला घाबरत नाही. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. सिद्धिविनायक आपटी संघाच्या वतीनं दोन धुरंधर खेळाडू मैदानावरती दाखल होतात. धाबाधा फलकावरती आपण पाहतोय 36 आहेत. 37 धावसंख्येचं लक्ष. स्टॅकेंडला फलंदाज भूषण आणि नॉन स्टॅकेंडला राजेश आहेत. आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग टॅकवरती टीम जांताराच्या बदलापूर संघाचा कुणाल पेनकर गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. गेम ऑन. दोन्ही संघांना भरपूर सारा शुभेच्छा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल चालला. शतरक्षक सज्जत ॲक्युरेट फेकी पाहायला मिळेल. चांगला संघ जांताराच्या बदलापूर. त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा कल्याण ग्रामीणचा संघ हाही तितकाच मातब्बर संघ ज्याने अगदी आपण पाहतो सुरुवातीला अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे सिद्धिविनायक आपटी संघाने आणि प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न करत अत्यंत भेदक मारा त्याने केलेला आहे. संघाला थांबवण्याचं काम प्रत्येक गोलंदाजाकडून करण्यात आलं. अकोटप्पाचा बॉल दिशा दिली आहे. शॉर्ट प्लेनच्या बॉल वरती मात्र अगदी बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला आणि तिथे मिळतील 2 धावा. कबा पॉईंटच्या भरून खेळण्याचा प्रयत्न होता इरफान आहेत आणि आता देखील आपण पाहिलं तर 2 धावा सहज जलद गतीने मिळतात. मॅचमध्ये आपण पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रत्येक दोन्ही संघाचा आणि तसा प्रयत्न तसा खेळ देखील मैदानावरती होतोय. 37 धावसंख्येचं लक्ष म्हटलं ना तर अगदी आपण पाहिलं तर 9ची सरासरी आहे प्रति षटकामागे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीपमध्ये. शतरक्षक एक सिंगल इथे मिळेल आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची धावत संख्या ही पुढे सरकते आहे. अद्यापपर्यंत 6 धावा फलकावरती आहेत.
त्या ठिकाणी बाद झाला, पहिला धक्का लागला आणि आता बाशमध्ये आपण राजू मैदानावरती येतात. फलंदाज बाद झाला भूषण. धाबा फलकामध्ये 6 आहेत. 36 धाबा फलकामध्ये आपण पाहिल्या आणि 37 धावांचं लक्ष्य. कुणाल पेनकरचा पहिला षटक अत्यंत सुंदर राहिले. प्रभावशाली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हा कुणाल पेनकरचा या बाशमध्ये. राजू येतात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल. चला सामना स्पीडअप करा. फलंदाजांना विनंती आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा मित्रांनो, कारण बराच उशीर प्रतिस्पर्धी संघाला देखील होतोय. इथे लाईन चांगली. हा बॉल अत्यंत सुंदर पाहायला मिळाला आणि डॉट बॉल या ठिकाणी येतोय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाचा बाजू खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये आल्या केवळ 6 धावा कुणाल पेनकरच्या विरोधात, जिथे मात्र गडी गमावला 1 आणि अत्यंत चांगली सफलता त्याला मिळाली. सलामीवीर भूषण बाद झाला. धाबा फलकामध्ये 6 येणारे 18 बॉल आणि आता विजयासाठी 31 धाबांची गरज आहे. फलंदाज आपण पाहतोय विलास निरगुडा. षटक क्रमांक 2 मध्ये हा गोलंदाज आपण पाहतोय. एक वेगवान हाई गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल कुणाल पेनकर. नंतर षटक क्रमांक 2 मध्ये ते येतात. धाबा फलकामध्ये अद्यापपर्यंत फक्त आणि फक्त केवळ 6 धावा आहेत. इकॉनॉमिकल षटक कुणाल पेनकरने हाताळलाय. म्हणजे या मॅचमध्ये पकड मजबूत करण्याचा हा इरादा त्याने पक्का केलेला आहे. गोलंदाज विलास निरगुडा. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला. अष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावता तोपर्यंत फलंदाज आशाभूत नजरेने त्याने पंचांकडे पाहिलं जरूर, परंतु पंच तटस्थ भूमिकेत येतात. डॉट बॉल आला. धाबा फलकामध्ये अगदी आपण पाहतो स्थिर आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज राजेश आहेत. नॉन स्ट्राईक एंडला राजू, जे नवीन नुकताच दाखल झालेत. ओर द विकेट नाही. यावेळेस काबाच्या दिशेने फटका चांगला आहे. जबरदस्त फटका सजवलाय. बॉल चाललाय डीप काबा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4 आणि इथून संघर्षाला झाली आहे सुरुवात. टीम सिद्धिविनायक आपटी संघाला मिळेल हा चौका. गोल्ड नावाने त्यांच्या टी शर्ट तुम्ही पाहतायत. गोल्ड म्हटलं तर 33 कॅरेट त्याच्यावरती समजू आपण. 23 कॅरेटचं सोनं असतं, परंतु आता 33 नंबरची जर्सी त्याने प्रदान केलेली आहे. 4 धावा इथे आल्या आणि 4 धाव्याने संघाची धावा संख्या फलकावरती 10 धावा आहेत. सुरुवात चांगली करावी लागेल. फलंदाज आपण पाहतो राजेश, एक आक्रमक फलंदाज. या सन्मान आपण पाहतो आदरणीय रुपेशजी घोरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतो. सत्संग क्रीडा मंडळ बाजा शिरगाव आयोजित SSD ट्रॉफी 2024 मध्ये रुपेश दादा घोरे यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. 10 धाबा फलकावरती 11 धाबा फलकावरती माफ करा. आणि आता सुरुवात अत्यंत चांगली झाली आहे. चौकारानंतर आलेली सिंगल एक्स्ट्राच्या रूपानं. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. हा अत्यंत सुंदर चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला, त्याला उंची प्राप्त झाली नाही आणि अगदी अष्टान लगत असं वाटत होतं की अष्टानं हा चुंबन घेणारा चेंडू, परंतु मागे अष्टरक्षकाने त्याला गॅदर केला. डॉट बॉल आलाय. धाबा फलकामध्ये अद्यापर्यंत स्थिर आपण पाहतोय, जिथे गरज आहे 37 धावसंख्येची या मॅचमध्ये सिद्धिविनायक आपटी संघाला. ओर द विकेटने आपल्यास फटका चांगला आहे. लॉंगरला आपण पाहतो क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. फलंदाज होईल बाद.
डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. आणखीन एक धक्का लागेल सिद्धिविनायक आपटी टीमला. फलंदाज बाद. क्यू धाबा फलकामध्ये आपण पाहतो 11 असताना मात्र लागलाय सिद्धिविनायक आपटी संघाला हा दुसरा धक्का. संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. कल्याण ग्रामीण वर्सेस बदलापूर ग्रामीण हे मॅच तुम्ही पाहतात. एका बाजूला आपटी तर दुसऱ्या बाजूला जांतराच्या बदलापूर संघ. दोन ताकदवर टीम मध्ये चालू असलेला हा विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. निमित्त फक्त एकच, SSD ट्रॉफी 2024 या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय प्रणेते समीर शेठ धारवे यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतो 2 चालू आहे. गोलंदाज विलास निरगुडा जो षटक क्रमांक 2 मध्ये चांगली कामगिरी करतोय. ऑन साइडला फक्त फ्लिक केलाय. स्कोर ऑफ द विकेट चेंडूला वळवलाय. कुणाल पेनकर येतात वेगाने. एक धाव तर कंप्लीट ऑन द स्टंप पैकी आणि ते धोका होऊ शकला असता. कदाचित चुकीची कॉलिंग इथे मात्र महागात पडली असती आणि ती अंगलट सुद्धा आली असती, परंतु इथे सुखरूपरित्या बचावलेत. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला गोपाळ. 2 धावा इथे मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या वतीनं. एका बाजूला आपण पाहतोय आपटी संघाला जिंकायचे जरूर, परंतु जांताराच्या बदलापूर संघाला हार नाही मंजूर. गोलंदाज सज्ज विलास निरगुडा. ऑन साइडला आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंगनला. क्षेत्ररक्षक सज्ज अलॉंग द कार्पेट. हा चेंडू अडवला जाईल. एक सिंगल धाव मिळेल. मॅच अत्यंत चांगली आहे. कदाचित आपण पाहतो सुरुवातीला जांताराच्या बदलापूर संघाच्या देखील धावा पाहायला मिळाल्या नव्हत्या. आपण पाहिल्यानंतर नक्कीच या मॅच मध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सागर देशमुख त्याच्या साथीने इरफानने जी अडखळत सुरुवात केली ना, तशी सुरुवात आता सिद्धिविनायक आपटी संघ देखील करते. परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये या मॅचचा बिमोड होईल आणि या समीकरणाचा बिमोड होताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये धाव फलकावरती 14. येणारे 12 बॉल विजयासाठी 23 धावांची गरज आहे. हे इक्वेशन शिल्लक आहे. मॅचला जशी सुरुवात होईल लगेचच आपण पुन्हा परतू या मॅच मध्ये. परंतु ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. अगदी आपण पाहतो त्यांचंही कौतुक व्हायला हरकत नाही आहे. जेव्हा आम्ही ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये जात असतो तेव्हा अनेक डीजे ऑपरेटर आम्हाला भेटत असतात. ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर अनेक नामवंत कलाकार आहेत. रायगडमध्ये सुद्धा अनेक डीजे ऑपरेटर आपण पाहतो. डीजे सांडी माडी हे तुम्ही ऐकत असाल. त्यानंतर ठाण्यामध्ये तुम्हाला अनेक डीजे ऑपरेटर पाहायला मिळतील. बॉबीमधील बॉबीचं म्हटलं तर त्यातलं एक मोठं नाव आहे. बॉबी देखील आपण पाहतो सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंग वरती आहे. आणि आता बदलापूर बागणी असेल, त्यानंतर अंबरनाथ उल्हासनगर या विभागामध्ये कल्याण नेरळ, अगदी आपण पाहिलं तर कर्जत या विभागामध्ये देखील बॉबीच्या नावाची चर्चा होत असते. तिकडे आपण कर्जतमध्ये गेलो तर डीजे रॉनी हे नाव देखील कसं विसरून चालेल. संघाची धावसंख्या फलकावरती या चौकाराने 18 वरती पोहोचल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. सुरुवात अत्यंत चांगली झाली आहे आणि आता या मॅच मध्ये कमबॅक करण्याची ही संधी आहे आणि आता संधी आलेली आहे. ते बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक आपटी संघाला म्हटलं जातं ना, संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. संधी एक अशी गोष्ट आहे ना, ती चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे जर तुमच्या हातातून निसटली ना, ती तुम्हाला वारंवार पुन्हा मिळणार नाही आहे. अशी संधी आता तुम्हाला चालून आलेली आहे या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. हा देखील फटका चांगला आहे. ताकदीच्या जोरावरती बॉल चालला हवाई सफर करत. ए बन क्वालिटीचा सिद्धिविनायक आपटी ब्रँडेड षटकार. धावसंख्या फलकावरती 24 आहे. येणारे 10 बॉल आणि आता विजयासाठी 13 धावांची गरज आहे. का बॅटिंग करतात गोपाळ आपण पाहतोय, जो संघाचा सर सेनापती आहे
अगदी त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन मात्र बॅटिंग करतोय. त्याला माहिती आपला संघ इथे अडचणीत सापडलाय आणि नौका किनारी लावणार कोण, तर मात्र आता गोपाल संघाचा सरसेनापती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एकाधिक किल्ला लढवतोय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे, परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण आहे आणि तो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ऍक्टरलाच मिळत असतो. आणि आता स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये एकटा लढतोय. यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला गॅप मधून चालला बॉल, कदाचित शतरक्षक तिथे पोहोचतील आणि या 2 धावांचा कॉल इथे मात्र सहजतेने कंप्लीट करतात. गोपालला माहिती आहे धावा कशा का होईना, परंतु धावांसाठी धावपळ करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. ज्या क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला त्याच्यावरती प्रेम केलं तुम्हा भारतीयाने. तुमची आमची ओळख नसताना क्रिकेटने आपल्याला ओळख करून दिली, तुमची आमची ओळख नसताना आम्हाला एक असंख्य मित्र परिवार मोठा करून दिला. हाच तो खेळ आहे आणि आता मात्र त्याला जिंकण्यासाठी प्रयत्न आतोनात चालू आहेत सिद्धिविनायक आपटी संघाचे. धाबाधाव फलकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 26 धावा. स्विच हिट, फटका चांगला आहे, धावा सुद्धा चांगलाच मिळतील. गोपालच्या बॅट मधून आलाय आणखीन एक खणखणीत षटकार. अक्षरशः धोबे पछाड फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. जसा गोपाल मैदानाच्या आतमध्ये आला जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला बासमन आहे असं वाटलं मैदानावरती. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनला पण पाहतोय शतरक्षक सज्ज, एका टप्प्याकडे बॉलला अडवला गेला तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. मध्ये अद्यापपर्यंत 5 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केलेत गोलंदाज प्रितेशने. 7 बॉल, आता 4 ची गरज. शेवटचा अंतिम बॉल. सेकंडला गोपाळे सॉफ्ट हँडने आपण पाहतो बॅक लिफ्टला खाली ठेवत असताना एक्स्ट्रा कव्हरला फटका खेचलाय. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा सहजतेने कंप्लीट सुद्धा होत आहेत. काय मॅच आहे. अगदी आपण पाहतो 2 षटकांमध्ये असं वाटत होतं की जाणता राजा बदलापूर संघाचा पगडा भारी आहे, वर्चस्व प्रस्थापित करते, परंतु 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गेअर चेंज केला तो गोपालने आणि सिद्धिविनायक आपटी संघाचं वर्चस्व आता या बदलापूर नगरीमध्ये कल्याण ग्रामीणचा दबदबा प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल 2 ची गरज आहे. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. चला शेवटचा अंतिम षटक आहे. हेंद्रे पाडा संघाच्या संघनायकाला विनंती की आपण देखील आमच्या मुख्य मंचासमोर यायचं आहे. टॉस आपण करणार आहोत नेक्स्ट मॅच या मॅच नंतर, कारण आता सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा षटकामध्ये पहिला चेंडू वाईड आला. स्कोर आर लेवल. पंच आम्ही विश्लेषण नाही केलं तरी त्या धावा जरूर ऍड होतील, लक्षात असू द्या. एका धावेची गरज आहे 6 बॉल मध्ये. फलंदाज बाद देखील झालेले आहेत, परंतु आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बबलू एका धावेची गरज आहे आणि आता सॉफ्ट हँडने एक धाव देखील मिळवलेली विजयाची आणि ते सिद्धिविनायक आपटी
आज संघाचा विजय होतो. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम जांताराच्या बदलापूर सन्मान आपण पाहतो. आमच्या मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय आदरणीय रुपेशजी